नमस्कार. चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी आता 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर लोकशाहीच्या महापर्वाला सुरुवात झाली आहे. देशभरात लोकसभेच्या निवडणुका एकूण 7 टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यातील जागासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 27 मार्चपर्यंत देण्यात आली होती. महाराष्ट्रातील 5 लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात निवडणुका होत आहे. पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून याच पहिल्या टप्प्यात चंद्रपूर व आर्णी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडणार आहे. चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघात भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे वर्चस्व पणाला लागले आहे. तसेच यंदा ते खासदारकीच्या रिंगणात उभे ठाकले आहे. त्यांच्या विरोधात दिवंगत खासदार भाऊ धानोरकर यांची पत्नी प्रतिभा धानोरकर ह्या सुद्धा रिंगणात उभे आहेत. त्यांच्यासोबतच इतर उमेदवार बघा. यांच्यासोबतच वंचित बहुजन आघाडीकडून राजेश बेले, बहुजन समाज पक्षाच्या वतीनं राजेंद्र रामटेके, विद्यासागर कालिदास कारसलावार यांनी भीमसेना पक्षाच्या वतीने, तर नामदेव माणिकराव शेडमाके गोंडवाना गणतंत्र पार्टी, पूर्णिमा दिलीप घनमोडे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, मिलिंद प्रल्हाद दहिवले अपक्ष, सेवकदास कवडूजी बरके पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक, वनिता जितेंद्र राऊत अखिल भारतीय मानवता पक्ष, विकास उत्तमराव लसंते सन्मान राजकीय पक्ष, संजय नीलकंठ गावंडे अपक्ष, दिवाकर हरिजी उराडे आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया, औचित श्यामराव सयाम जनसेवा गोंडवाना पार्टी आणि अशोक राठोड जय विदर्भ पार्टी या 15 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र पात्र ठरले आहे आणि एकूणच 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे ठाकले आहे.